वगैरे असं त्याचं हे होतं. तर त्याला मदत करायचं मी ठरवलं दोन प्रकारे. एक प्रकार म्हणजे त्याला आर्थिक मदत आणि दुसरं म्हणजे त्याला प्रकाशात आणायचं. प्रकाशाच्या आजूबाजू पडदा होता पडदा दूर करायचा. तर पहिला आपण आर्थिक हे बघूया. तर ह्या माणसाला मी म्हणलो, अरे प्रकाश, तुला मी मदत करणार आहे, तर तुला काय पाहिजे? तर वाटलं असे खूप लोक येतात विचारतात, 1000, 1500, लाख देतात फार तर. तसं हे वाणी काका काय विचारतायत. तर म्हणले आमच्या हॉस्पिटलच्या लॅबमध्ये काय त्याला म्हणतात ॲनालायझर नाही मिळाले. म्हटलं ठीक आहे, त्याला काय पैसे पडतात? 2-3-1 लाख पडतील म्हणे. आणि म्हटलं प्रकाश काय मागतो? मला 65 लाख तुला द्यायचे आहेत. मग तो विचारात पडला. पण 65 लाख कशा करता वापरायचे त्याला काही माहीत नव्हतं. मग प्रश्न विचारतो. मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्याकडे आधी मुली शिकायला येतात आणि त्यांना राहायला हॉस्टेल नाही आहे. तर म्हटलं की आमच्या ह्या मुली कुठे कुठे राहतात, गोडाऊनमध्ये, स्टाफ क्वार्टर्स कुठे कुठे राहतात. या सगळ्यांना एके ठिकाणी आणलं तर ते सुरक्षित राहतील. आणि तो एक प्रश्न म्हटलं ठीक आहे, आपण हॉस्टेल बांधूया. किती लागतील? 35 लाख लागतील. म्हटलं अजून माझ्याकडे 30 लाख शिल्लक आहेत, काय करायचं? तर ह्या माणसाला काही म्हणजे तसा आर्थिकदृष्ट्या विचार करणारा तो बावळटच आहे. त्याला वेळच नाही आहे. काम करणं हेच त्याला माहिती आहे, बाकी काही नाही. तर मग मीच त्याला प्रश्न सुरुवात केली आहे. तुझ्याकडे म्हटलं त्यांच्याकडे आश्रमशाळा होती, म्हणजे आदिवासी मुलांच्याकरता, किती मुलं आहेत? तर म्हटलं 500. म्हटलं मग किती मुलांना सरकारची ग्रांट मिळते? म्हटलं 400. म्हटलं असं का? तर म्हणे सरकारचा नियम आहे की एका क्लासरूममध्ये 40 मुलंच असायला पाहिजेत. आमच्याकडे 10च क्लासरूम्स आहेत, त्यामुळे आम्हाला फक्त 40 गुणिले 10, 400 मुलांची ग्रांट मिळते. म्हटलं मला असं का नाही सांगत, मला आणखी 5 क्लासरूम बांधून द्या. तर तेव्हा मग त्याच्यात प्रकाश पडला की अरे हो, आपण 5 बांधायला हरकत नाही. आणखी नाही मग शिल्लक पैसे, मग काय करायचं? तर म्हटलं मग आमचे 2 डॉक्टर्स आता जे इथनं शिकून गेले ते परत येणार आहेत आणि इथे काम करणार आहेत, त्यांना क्वार्टर्स बांधल्या तर बरं होईल. म्हटलं बांधल्यात, चला. असं मध्ये 65 लाखाचा आम्ही तो हिशोब लावला. असा हा प्रकाश आर्थिक बाबतीत अगदीच मागासलेला आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही दुहेरी भूमिका पार पडली, की म्हणजे पैसे द्यायचे आणि मग पैसे खर्च कसे करायचे तेही सांगायचं. म्हणजे तुमची डबल कन्सल्टन्सी त्या बाबतीतली झालीत. पण प्रकाशच्या व्यक्तिमत्वातल्या ह्या गोष्टीचा तुमच्यावर खूप प्रभाव पडला. हो हो हो. असं अजून कुणाचं नाव घेता येईल ज्यांचं? नाही, आधी आपण प्रकाशचं उदाहरण पूर्ण झालं नाही. पूर्ण झालं, ओके, करा पूर्ण. तर हा जो प्रकाशाचं काम आहे हे लोकांच्या पुढे यायला पाहिजे आणि लोकांनी त्याला मदत केली पाहिजे, हे माझ्या मनात होतं. म्हणून मी त्याला म्हटलं की प्रकाश, तुला आम्ही धुळ्याला एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलवतो. तर म्हटलं मला कशाला बोलवतो? काका म्हणाले, मी काय भाषण देणार नाही, नुसतं फीत कापायचं काम करीन. म्हटलं प्रकाश, तू धुळ्याला ये, आम्ही तुला बोलायला शिकू म्हटलं. मग त्याला मी धुळ्याला बोलवलं. त्याने फीत कापली त्याने म्हटल्याप्रमाणे, आणि आम्ही त्याची मुलाखत, अपर्णा वेलणकर म्हणून ज्या प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांचं ते पुस्तक फॉर हिअर टू गो खूप गाजलं. त्यांना त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रकाश 45 मिनटं बोलला. जेव्हा बाबांनी तो व्हिडिओ बघितला तेव्हा बाबांना आनंदाश्रू आलेत, रडलेत ते, किंवा प्रकाश 45 मिनटं बोलला, आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्या धुळ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आवाहन न करता लोकांनी उत्स्फूर्तपणे 51,000 रुपये जमवलेत. त्या मंदा काय म्हणली की जर असं फंड रेझिंग होणार असेल ना तर मी प्रकाशला प्रत्येक ठिकाणी बोलायला पाठवेन. मग आता हे झाल्यानंतर पुढे मग मला त्याला अमेरिकेत न्यायचं होतं. पण हे अवलिया ते त्यांची काही तयारी नव्हती अशी म्हणायची. तर 2003 साली BMMचं म्हणजे बृहन राष्ट्रमंडळाचं कन्व्हेन्शन होतं न्यूयॉर्कला. तर तिथे त्याने यावं अशी माझी इच्छा होती. आणखीन त्याचं मग लोकांना जास्त काम माहिती होईल. तर त्या वर्षी म्हणजे 2001 साली डिसेंबरमध्ये मीना नेरुरकर, ज्यांचं ते सुंदरा मना भरले किंवा अवघा रंग जे एकची झाला वगैरे जे चालू आहे
त्या तिथल्या अधिवेशना कमिटी होत्या आणि त्यांनी प्रकाशची भेट घेतली आणि प्रकाशला सांगितलं की आम्ही तुम्हाला बोलावत आहोत, तू येणार की नाही. प्रकाश म्हणला मी तुमचा आभारी आहे, पण मी काय भाषण देणार नाही, मी काय येणार नाही. त्याच रात्री मी तिथे गेलो आणि मग प्रकाशने मला सांगितलं असं झालं. काका म्हणाले. मी त्याला रागावलो. अरे म्हटलं मला तुला अमेरिकेत तुला तुला हे द्यायचं आहे, प्रसिद्धी द्यायची आहे, तुझं काम लोकांपुढे आलं पाहिजे आणि तू हे काय केलंस म्हटलं. तर आता म्हटलं यापुढे तुला कोणी विचारलं तर तू काही बोलायचं नाही, तू फक्त वाणी काकांकडे बोट दाखवायचं. त्याने ते ऐकलं. नंतर मग मी कॅनडात परत आल्यानंतर आमच्या धुळ्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आमच्या त्या संयोजकांना पाठवला न्यूयॉर्कच्या. त्यांना सांगितलं की प्रकाश भाषण देणार नाही, पण आपण त्याची मुलाखत घेऊ शकतो आणि त्याचं उदाहरण इथे आहे. त्यांना ते खूप भावलं आणि त्यांनी मग प्रकाशला बोलवलं. मग प्रकाश अर्थात त्याने त्याला ते मान्यच करावं लागलं, कारण त्याला मी त्या म्हणजे दमच दिला होता. मग तिथे यायचं. मग प्रकाश म्हटलं की काका म्हणाले मी ते इथे टायरच्या रिसायकल्ड चपला वापरतो, स्लीवलेस बनियन वापरतो आणि हाफ पॅन्ट घालतो, मी असायलाच चालेल का. मला ते महात्मा गांधींचं हे आठवलं. ते जेव्हा एका परिषदेकरता लंडनला गेलेत तेव्हा ते त्यांचा जो वेश होता तसंच गेलेत आणि चर्चीने म्हटलं की हा एक फकीर राजवाड्याच्या पायऱ्या चढतो आहे, हाफ नेकेड फकीर. तशाच प्रकारचं प्रकाश होतं. पण त्याला मी म्हटलं की तू काय गांधीबिंदी होऊ नकोस, तू म्हटलं जरा फुल स्लीवचं 2 शर्ट्स घे, 2 पायजमे घे आणि जरा बऱ्यापैकी चपला घे. त्याने ऐकलं आणि त्याचा इंटरव्ह्यू खूपच छान झाला. आणि गमतीची गोष्ट म्हणजे भारतातनं तिथे जे लोक आले होते, संजीव लाटकर मुंबईच्या सकाळचे संपादक किंवा अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळाचे, ह्या लोकांना प्रकाशच्या कामाची काही माहिती नव्हती. त्यांनी तिथे जेव्हा भाषण ऐकलं तेव्हा त्यांनी प्रकाशला आमंत्रण दिलं की तू आमच्या पुण्याला या, मुंबईला या, आम्हाला तुमचा कार्यक्रम करायचा आहे. आणि त्याची मुलाखत झाल्यानंतर तिथे पण आपणच त्याची मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर आला स्टॉलवरती वगैरे फिरायला, तेव्हा म्हातारी मंडळी 70 वर्षे त्याच्या पाया पडत होती. तर प्रकाशला फार ते अवघडलं सगळं. तो प्रकाश म्हणाले तुम्ही माझ्या पाया नका पडू म्हणाले. तर 3 मंडळी म्हणाली अहो तुम्ही आम्हाला देवासारखे आहात म्हणाले. तर अशा प्रकारे प्रकाशनाचं काम मी केलं आणि मग तो प्रकाश त्याचा तो मॅगॅसिन अवॉर्डपर्यंत पोहोचला. राईट. आणि ती तुम्हाला फार समाधानाची गोष्ट आहे. मला तुम्ही एक गोष्ट सांगा काका, तुम्ही व्यवसायाने म्हणजे स्टॅटिस्टिशियन, संख्याशास्त्रज्ञ आहात, गणिताशी तुमचा जवळचा संबंध आहे. आयुष्याच्या गणित जमवताना म्हणजे तुम्ही आता हे जे सगळं सांगतायत, प्रकाशची एक केस स्टडी तुम्ही आम्हाला सांगितली, अशा तुमच्या पोतडीमध्ये अनेक केस स्टडीज आहेत. तुम्ही नसीमा दिदीनं कशी मदत केलीत, जी नाशिकची मंदबुद्धी मुलांची शाळा आहे त्याला तुम्ही कशी मदत केलीत. हे सगळं करत असताना एका बाजूने तुम्ही केअर गिव्हर, एका बाजूने तुम्ही प्रोफेसर, एका बाजूने तुम्ही स्वमदत गटाचे कार्यकर्ते, एका बाजूने तुम्ही सामाजिक कामांना इकडच्या मदत करणारे, हे सगळं गणित बसवताना तुम्हाला तुमच्या गणिती स्वभावाचा काही फायदा होतो का? आता सुदैवाने माझा व्यवसाय प्राध्यापकाचा असल्यामुळे माझे कामाचे तास हे फ्लेक्झिबल असतात. म्हणजे रिसर्च करणं हा एक भाग असतो, तो रिसर्च मी कुठेही करू शकतो, घरी, रात्री, बेरात्री, पहाटे, केव्हाही. आणि दुसरा भाग असतो शिकवण्याचे जे तास असतात तिथे मग तुम्हाला त्यावेळेस हजर असलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मुलांचे काही प्रश्न असतील त्याच्याकरता आणखी तुम्हाला काही तास द्यायला पाहिजेत. तर हे बंधन जे आहे ते फारच फ्लेक्झिबल होतं. त्यामुळे मुलं सकाळी शाळेत जायच्या वेळेस मी शक्यतो तास घेत नसे. म्हणजे आमचे जे कोऑर्डिनेटर म्हणजे टाईम टेबल करणारे त्यांना सांगून मी माझे तास असे करत असे की त्यामुळे मुलं जेव्हा घरी येतील किंवा जातील तेव्हा मी घरी असायला पाहिजे. हे मला शक्य झालं प्रोफेसर असल्यामुळे. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी अशा करता आल्यात. दुसरं, जेव्हा आमच्या पत्नी बऱ्या असतात तेव्हा त्या खूपच चांगल्या असतात. म्हणजे खूप सहृदयी किंवा असं. एक उदाहरण सांगायचं म्हणजे त्या माझ्या पहिल्या चॅप्टरचा शेवट जो आहे तो फार हृदय आहे. कारण आधी मी बऱ्याच त्यांच्या ह्या अशा विचित्र गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या काही चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजेत ना. तर आमचे एक मित्र होते राजाभाऊ देशपांडे म्हणून.
त्यांना हृदयाचा विकार होता आणि ते मृत्यूशय्येवरती होते आणि आम्ही त्यांना दररोज भेटायला जात असतो. तर एकदा राजाभाऊंना ते हॉस्पिटलचं अन्न खाऊन खाऊन कंटाळा होता. ते म्हणले की कमलताई म्हणे मला तुम्ही जर पिठलं पोळी आणलं उद्या करून तर मला फार बरं वाटेल. मग कमलने त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी पिठलं आणि पोळी घेऊन गेल्यात. त्यांना ते हाताने खाता येत नव्हतं. त्यांनी काय सांगितलं ती त्या याची पुरळी करायची त्या पोळीची, त्याच्यात पिठलं ओतायचं आणि मग त्यांनी ते खाल्लं आणि त्याने त्यांनी भरभरून तिला आशीर्वाद दिलेत किंवा तुम्ही खूप मोठं काम केलं आणि तुमचं खूप भलं होईल वगैरे वगैरे. तर जेव्हा त्या चांगल्या असतात तेव्हा खूप चांगल्या असतात. आता आमच्याकडे पु ल देशपांडे आठवड्यावर मुक्कामाला होते आणि त्यांनी त्याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि आमच्या खूप गमती जमती मजा आल्यात. त्या पुस्तकात पण आहेत आणि काही काही मी तुम्हाला नंतर सांगेनसुद्धा. पण त्यानंतर एकदा वसंत बापट आमच्याकडे आलेत. 3 दिवस मुक्काम होता पण ह्या बाईंनी त्यांना 3 दिवसात एकदाही तोंड दाखवलं नाही. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. त्या जेव्हा चांगल्या असतात तेव्हा खूप चांगल्या असतात, जेव्हा त्या आजारी असतात तेव्हा तो आजाराचा भाग आहे म्हणून. पण मी हे सगळं लपवून ठेवत नाही. येस. कारण काय होतं, आता वसंत बापटेंना मी सांगितलं की बुवा माझ्या बायकोला असा असा आजार आहे तर ती जर चांगली वागली नाही तर तुम्ही समजून घ्या. त्यांनी समजून घेतलं. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे ना की हो. काय माहिती आहे का की जर तुम्ही हा आजार लपवला तर तुमचा त्रास कमी होण्याऐवजी तो वाढतो. याचं कारण असं आहे, तर मी माझ्या सगळ्या मित्रांमध्ये नाही केलं नाही तर म्हणले असते की ही काय बाई आहे आम्हाला असं वागवते, आम्ही काय तुमच्याकडे हे भिकारी होतो काय अशा प्रकारचं. तर त्यांना माहीत असल्यामुळे त्यांना काही वाईट नाही वाटून आणि घेतलं. महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे तुमच्या घरातली वर्दळ ही कायम राहू शकली. राहू शकली. हां, तुम्ही जर हे लपवून ठेवलं असतं तर ते आपोआपच तुमच्या घरातलं येणं जाणं वर्दळ ह्या गोष्टी कमी झाल्या असतात. आणि हा खूप महत्त्वाचा भाग आहे, लपवून न ठेवणं हा. मला सांगा, हे सगळं करत असताना तुम्हाला मदत कुणाकुणाची झाली? मगाशी तुम्ही मुलाचा उल्लेख केलात, अशी कुटुंबियांची मित्रमंडळींची मदत कुणाकुणाची झाली तुमच्या रोलला? या आजारामध्ये माझ्या मित्रांनी खूप मदत करायचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा ती आजारी होती तेव्हा काही मित्र जेवण घेऊन यायचेत, पण त्याचं तिला मग वैषम्य वाटायचं की जेवण आणलं ना का आणलं, म्हणजे ते पण तिला त्याचा राग. मग मी त्या मित्रांना सांगितलं मी कृपा करून जेवण आणू नका, आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते. किंवा हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला आलेत ते पण त्यांनी त्यांचा अपमान केला. तर अशा गोष्टी व्हायच्यात. पण ती मित्रमंडळी हे समजून घ्यायची कारण त्यांना माहिती होतं असा असा आजार आहे म्हणून. तर ह्या मित्रांचा मला उपयोग झाला. खूप उपयोग झाला. किंवा दुसरा एक म्हणजे आता हे आजारापलीकडे मी तुम्हाला आमच्या मुलीची केस सांगितली, मला जो $1,20,000 डॉलर्सचा खर्च आला. त्यावेळेस आमचा एक मित्र होता रमेश अग्रवाल नावाचा, तो महाराष्ट्र सेवेच्या माध्यमातून माझ्याबरोबर तो हे होता आणि तो इंडस्ट्रियलिस्ट आहे. त्याने मला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल किंवा हे न मागता $2 लाख उसवण्यात. कारण बँक माझ्या मागे लागली होती, कारण माझ्या मुलीने बँकेला सांगितलं की मला माझ्या बापाला क्लिनर्सकडे न्यायचं आहे, म्हणजे मला त्याचं हे बट्ट्याबोळ करायचं आहे असं बँकेला सांगितलं. बँक त्यामुळे घाबरली, त्यांना ते पैसे लगेच, म्हणजे माझ्याकडे जे कर्ज होतं त्यांना लगेच पाहिजे होतं. अशा वेळेस त्या मित्राने मला कुठल्याही प्रकारे काहीही अट न घालता $2 लाख डॉलर्स दिलेत. डॉलर तुम्हाला त्याने दिले. हो. आणि त्यावेळेस माझे जी काही ॲसेट्स होते ते मला विकावे लागले नाहीत आणि तेव्हा जे विकले असते त्याच्यापेक्षा मला त्या $2 लाख पेक्षा जास्त पैसे खूप मिळालेत आणि मी त्याचे पैसे परत केले. मग तुम्ही ते पैसे त्यांचे परत केले. पण त्या वेळेला त्या मित्राने तुम्हाला तेवढी मदत केली. मला सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे एका बाजूने ह्या सगळ्या ताणांना तोंड देणं, जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही उत्साह तुमचा कायम कसा ठेवता? म्हणजे तिकडच्या जबाबदाऱ्या तिकडे असतात, अधिक तुम्ही इकडे येता, ह्या सामाजिक कामांना मदत करता, चित्रपट प्रोड्यूस करता. आत्ता तुम्ही नवीन एक माहितीच्या अधिकारावरती आधारित असा पण एक चित्रपट प्रोड्यूस करण्यासाठी इथे मदत केलेली आहे. हा सगळा तुमचा भाग चालू असतो आणि वयही आहे 75 पार झालेलं. तर मला तुमच्या सवयी, तुमची जीवनशैली, तुमचा नियमितपणा ह्याच्याशिवाय हे घडणं अशक्य आहे.
त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजेत. तुम्ही मगासपासून हे वज्रासन घालून बसलेले आहात इकडं. तर हा जो भाग आहे त्याच्याबद्दल तुम्ही नक्की नक्की आम्हाला सांगा. आता हे जमवण्यामध्ये या सगळ्याचा वाटा नक्की असला पाहिजे. या 75 वर्षाच्या प्रवासात या सवयी, बरं हे चहा कॉफी अजिबात पित नाहीत, हां अशा काही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर चहा कॉफी पितो. तर ह्या सवयी, तुमची जीवनशैली याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की सांगा की ह्या तुम्ही तुमचं आरोग्य कसं चांगलं ठेवलं, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मी स्ट्रेस करून घेत नाही, ताण करून घेत नाही किंवा वैतागत नाही. हे एक महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे मन शांत असतं, आणि मन शांत असले की बऱ्याच गोष्टी करता येतात. हे एक झालं. दुसरं, कुठलंही काम मी उद्यावर टाकत नाही, ते आजच्याच करून टाकायचं. आजचे प्रश्न आज सोडायचे, उद्याच्या प्रश्नाची मी चिंता करत नाही. उद्याच्या प्रश्नाची चिंता करा, उद्या समर्थ आहे. तर हे माझं एक तुमचं तत्व आहे. बरोबर. तुमच्या दैनंदिन जीवनात झोप, आहार ह्याचे तुमचे काही नियम आहेत का? नाही, मी शुद्ध शाकाहारी आहे, आणि जरी मी 27 वर्ष कॅनडात राहिलो तरी सुद्धा अजूनही मी शाकाहारी आहे. त्यामुळे आहाराच्या बाबतीत शाकाहार असा आहे. आणि नियमितपणा तुमचा प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा शिस्त तुमची प्रत्येक गोष्टीमध्ये, शिस्त, वक्तशीरपणा, ह्या गोष्टी तुमच्यात पहिल्यापासून आहेत का? तुम्ही त्या खास बाणवल्या आहेत अंगामध्ये? काय? नाही, हे उपजत होतं. हे उपजतपणे होतं. आणि दुसरं एक मी असं बघतो की तुमच्या स्वतःच्या गरजा तुम्ही खूप मर्यादित ठेवल्यात. हो, नाही का? म्हणजे तुमच्या वेशापासून ते सगळ्या. आता हे माझ्या हातावरचे घड्याळ जे आहे हे 50 वर्षाचं जुनं घड्याळ आहे. हे माझ्या लग्नात मिळालं घड्याळ आहे. आणि ते मी अजूनही वापरतोय. आता कधी कधी बिघडलं, त्याचे पार्ट्स मिळत नाहीत, पण आमचा घड्याळ जे आणतो कुठून तरी तुम्ही ते आणता. हां, म्हणजे ह्याच माझा मुद्दा आहे की ही जीवनशैली तुम्ही खूप साधी ठेवल्यामुळे तुमच्या स्वतःच्या गरजा खूप तुम्ही कमी ठेवल्या. हा एक भाग दिसतोय. एवढा प्रवास तुम्ही करता इतका, म्हणजे आजसुद्धा हे कोल्हापूरहून सकाळी निघाले आहेत बरं का, आणि नंतर ते ठाण्यात आलेत, नंतर त्यांच्या 1-2 मीटिंग झाल्या, मग ते IPHला आलेत, मग थोडासा आराम करून आत्ता रात्रीच्या फ्लाईटने परत कॅनडाला चाललेत. असा त्यांचा आत्ताचा शेड्यूल आहे. तर हा प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला उत्साही कसे काय ठेवता? त्याच्यासाठी काही खास तुमची तंत्र आहेत का? म्हणजे तसं आम्ही ना तुमच्याकडे या बाबतीतले स्टीफन कोहे म्हणून बघतो, तेव्हा तसे थोड्याशा टिप्स आम्हाला दिल्यात तर आम्ही काहीतरी थोडंसं करू. नाही, काय नाही, म्हणजे मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे त्रास किंवा स्ट्रेस हा करून घेण्यावरती असतो. तर तुम्ही, म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे, जर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही परिस्थितीचा गुलाम न होता परिस्थिती म्हणून शिकून जर पुढे गेलात तर म्हणजे स्ट्रेस व्हायचा काय प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकतो. माझ्या मनावरती कुठला ताण नसतो. आज संध्याकाळी प्रोग्राम आहे, मग काय करायचं वगैरे असं काही डोक्यात नसतं. जेव्हा प्रोग्रामात बसेल तेव्हा बघू काय करायचं ते. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी सहज होतात. मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही आत्ता ह्या क्षणी जे जगत असतात त्या जगण्यावरती तुमचा विश्वास असतो, आणि त्या जगण्याबरोबर तुम्ही समरस असता त्या क्षणांबरोबर. म्हणून मला तुमच्याशी बोलताना नेहमी अजून एक प्रश्न विचारावा असं वाटतो, तो असा की दैव, नशीब, लक या सगळ्यांची व्याख्या तुम्ही कशी करता? कारण तुम्ही इतके प्रयत्नवादी राहिलात तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये, तर हे या सगळ्यांना तुमच्या जीवनात किती स्थान आहे? काय, कुठल्याही प्रसंगामध्ये आपण प्रयत्नांची शिकस्त करायची. आपल्याकडनं प्रयत्नांचं कमी व्हायला नको. आणि त्यानंतर मग काय जे व्हायचं आहे ते उपरवालकी मर्जी, हे माझं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे मला जरी अपयश आलं त्याचं मला काही वाईट वाटत नाही. त्याची इच्छा नव्हती, झालं. त्याची म्हणजे काय दैवगती, म्हणजे मी तसं म्हणजे धार्मिक अर्थाने देव पूजा वगैरे असं करणारा माणूस नाही आहे. पण तरी एक दैवी शक्ती काहीतरी आहे, आणि आपल्या हातात आहे ते आपण सगळं करायचं, पण फलाची अपेक्षा न करता करायचं. असं तुम्ही सतत करत कर्मण्यवाधिकार असते म्हणतात, अशा पद्धतीने तुम्ही म्हणणं सोपं आहे, कठीण असतं. बरोबर आहे, करणं कठीण आहे, अगदी कठीण. म्हणूनच प्रश्न असा माझ्या मनात होतो की 75 वर्षाच्या
तुमच्या आयुष्याकडे तुम्ही जेव्हा पाहता पाठी वळून, तेव्हा तुम्ही एकंदर हा जमा खर्च कसा मांडता? तुम्ही काय मिळवलं, काय गमावलं, काय अजून मिळवता आलं असतं, काय वाटतं तुम्हाला? ते माझ्या पुस्तकाच्या जे डेडिकेशन आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अर्पणपत्रिका, ती मी अनेकांना अर्पण केली आहे, ज्यांनी माझं आयुष्य सुकर अथवा अवघड करायचा प्रयत्न केला. त्या सर्वांनी माझं आयुष्य घडवलं, म्हणून मी त्या सर्वांना ते पुस्तक मी अर्पण केलेलं आहे. दुसरं, त्या पुस्तकामध्ये सुरुवातीला एका अज्ञात लेखकाचा एक उतारा दिला आहे की अर्थपूर्ण आयुष्य कसं असतं. तुम्ही काय शिकलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय शिकवलं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती पैसे जमवलेत हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही किती पैसे वाटलेत हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात किती आठवणी आहेत त्या महत्त्वाच्या नाहीत, तुम्ही गेल्यानंतर किती लोकांच्या मनात तुमच्या आठवणी राहतील हे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं अर्थपूर्ण जगणं अपघाताने घडत नाही, त्यासाठी प्रयत्नपूर्वक करायला लागतं. दुसरे एक संस्कृतमध्ये म्हण आहे, आता मला संस्कृत माहीत नाही पण त्यात मी भाषांतर जे केलं आहे त्याचं, की वेल्थ इफ यू हॅव इट, एन्जॉय, शेअर, गिव्ह. रिमेंबर, bees accumulate the honey to be robbed by others. तर त्यामुळे मी धनसंचय करायचा कधी प्रयत्नच केला नाही आहे. त्यामुळे कधी कोट्याधीश मिलियनर वगैरे काही झालो नाही आहे. पैसे आलेत की ते वाटून टाकायचे. त्यामुळे आमची बायको कधी कधी मला रागवते. पण ते रागवण्यात समजून घेते ती. तर मला ते सगळे उधळपट्टी अशा प्रकारे करू देते. उधळपट्टी म्हणजे आम्ही काय दान देणं वगैरे जे आहे त्याला काही हे घेत नाही, म्हणजे ऑब्जेक्शन घेत नाही. हा त्यांच्यातला खूप सहृदय भाग आहे. हो हो. असं आपण म्हटलंच पाहिजे. आणि जसं तुम्ही आत्ताही खूप छान सांगितलं तुमच्या आयुष्याच्या बद्दल बोलताना, तसंच आज इथे मी पाहतोय की मोठ्या संख्येनं आमचे केअर गिव्हर्सही उपस्थित आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी जे आत्तापर्यंत शिकलो तुमच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यामधून की हे लपू नका, याची जबाबदारी म्हणजे हे आपण याला कारणीभूत नाही पण आपल्याला ह्याची जबाबदारी घ्यायची आहे. तर असे मला काही मुद्दे मिळालेत, अजून काही मुद्दे तुम्हाला या बाबतीत सांगायचे आहेत का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे स्टिग्मा याचा नको. स्टिग्मा जर झाला तर तुमचे प्रश्न अधिक वाढतात. रोग झाला आहे हे कबूल केल्याशिवाय रोगाला उपचार करता येत नाही. त्यामुळे आधी जर मानसिक आपला रोग आहे हे जर आपण मान्य केलं किंवा आपल्या पाल्याला आहे हे मान्य केलं तर उपचार शक्य आहे, नाही तर उपचार शक्यच नाही. तो प्रश्न आणखीन गुंतागुंतीचा होणार. हे एक महत्त्वाची गोष्ट. आणि या बाबतीत एक फार गमतीशीर गोष्ट आता घडली. हे जे मी पुस्तक लिहिलं तर डॉक्टर बराळे औरंगाबादला सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांनी असाच कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तिथे एक गृहस्थ आलेत आणि त्यांनी ते पुस्तक नेलं. ते आमच्या एका मित्राच्या माहितीचे होते. त्या मित्राने मला सांगितल्यानंतर की ते गृहस्थ पुस्तक वाचून रडलेत. म्हटलं रडण्यासारखं त्याच्यात काही मी लिहिलेलं नव्हतं. ते रडलेत म्हणजे अशा करता की त्यांच्या विहिणीला आणि सुनेला हा आजार आहे आणि त्यांनी तो लपवून ठेवला आणि त्यामुळे त्यांना जो त्रास झाला त्याचं त्यांना वाईट वाटलं म्हणून ते रडलेत. तर बेसिकली म्हणजे त्यांना जाणीव झाली पुस्तक वाचून की हा आजार आपण लपवू नये आणि हे करावं. दुसरी एक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा